आगामी निवडणुकांमध्ये महायुती ट्रेंड घेऊनच काम करणार असल्याचा निर्धार अरुण डोंगळे गटाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केला आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या गटाचा मेळावा अरुण डोंगळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला। या मेळाव्यासाठी डोंगळे गटाचे राधानगरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच करवीर, भुदरगड, आजरा परिसरातील समर्थकांनी उपस्थिती लावली। यावेळी अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अरुण डोंगळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा ट्रेंड आणला। कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभे असणाऱ्या अरुण डोंगळे यांनी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत कायमपणे निष्ठावंत राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं। या मेळाव्याला सम्राट डोंगळे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील, राजाराम साठे, सीताराम खाडे, रामभाऊ पाटील, रामचंद्र काशीद, हंबीरराव जाधव, सदाशिव साबळे, हसन राऊत, बाळासो पवार, तानाजी लाड, NK कोरे यांच्यासह करवीर, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड तालुक्यातील डोंगळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना अरुण डोंगळे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या नेमक्या अपेक्षा, भूमिका जाणून घेण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे। कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात मांडलेली मते विचाराधीन असून येणाऱ्या निवडणुकीत महायुती ट्रेंड घेऊनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं। गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या गटाचा आज मेळावा पार पडलेला आहे। खरं तर राधानगरीच नाही तर आजरा, भुदरगड, करवीर तालुक्यातून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते। नेमकी कार्यकर्त्यांची भूमिका काय होती हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत अरुण डोंगळे साहेब। साहेब, काय सांगाल, आज आपल्या कार्यकर्त्यांचा, आपण प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे, कशी भूमिका आहे कार्यकर्त्यांची? प्रमुख कार्यकर्ते जे आले त्यातले खऱ्या अर्थाने प्रमुख राधानगरी तालुक्यातून आले। इतर तालुक्यातले आमच्यावर प्रेम करण्याचे जे काम करतात, करवीर असेल, आजरा असेल, चंदगडमधून आले आहेत, आमची इथे जे भुदरगडमधून आले आहेत ते प्रेमापोटी आले आहेत। पण प्रमुख आज जे होती ते सगळे प्रमुख माणसं होती ती राधानगरी होते। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आता आमच्याकडे मतदारसंघात नगरपालिका नाही आहेत, तर नगरपालिका आम्ही काय बोलू शकत, नगरपालिका नाहीच आहेत। बाकी मतदारसंघ असेल, इतर इलेक्शन असेल तर काय करावं, आणि श्रावण लागतो तर त्यांना थोडंसं जेवण पण द्यावं आणि चर्चा करावी, कारण आमच्याकडे ही प्रक्रिया आहे, लोकशाहीची प्रक्रिया आहे। माणूस माणसाच्या मनात असते, मनात त्यांचे काही असो, थोडं आमच्यावर बोलायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती, आमचं मत ऐकायला पाहिजे होतं। निर्णय तुम्ही काही घ्या, आता का सगळ्यांचीच ऐकलेला निर्णय सगळ्यांच्या बाजून घेता येत नाही, निर्णय कुठे एका बाजूनच घालणार आहे। पण माणसांची एक अपेक्षा असते की आमच्यावर त्याचं बोलणं झालं पाहिजे, आणि त्या ह्याच्यातून आम्ही हे थोडं पूर्वी नव्हतं पण अलीकडच्या 5 वर्षाचं ट्रेड पेळालं आहे। लोकांची चर्चा करायची, जो मी मगाशी उल्लेख केला आंबेडकरांच्या वेळी, बहुतांशी लोकांची युती किपी पडण्याने जावं। सत्य सांगायचं तुम्हाला, 2 मिटिंग झाल्या, 3 मिटिंग झाल्या, लोकांना सेच होता की सगळी एका बाजूला येतात, तुम्ही कशाला आता आंबेडकरांनी राहता। तर मी त्यांना एक विनंती केली होती आणि माझं भाषण श्री लॉनमध्ये झालं होतं, तुम्ही माझा ह्यावेळी ऐका, मी तुमचं पुढं ऐकतो, पण ह्यावेळी तुम्ही ऐका। मग त्याने मान्य केलं, चला साहेब म्हणतात एकदा ऐका, परमेश्वर कृपेने म्हणा काय सांगते, निर्णय योग्य झाला म्हणून आम्ही आज महायुतीमध्ये आहे। महायुतीचे जनक म्हणून आमच्याकडे बैठ जातं, म्हणजे जिल्ह्यात महायुती किंवा राज्यात महायुतीचा ट्रेड आणायला कारणीभूत अरुण डोंगळे म्हणतात। त्यामुळे जर आमचा त्यावेळी निर्णय जर लोकांचा ऐकून झाला असता तर आम्ही आज अडचण झाला असतो, कारण आज महायुती असेल तरच ते उमेदवारी जो आज डिक्लेअर झाले। बघा विचारायचं काही घटक पक्ष दिसतात, तुम्ही जसं मग अशी उल्लेख केला, पेंडपटलांचे चिरंजीव होता, आज ते काँग्रेस माइंडेड व्यक्ती आहे, पण आज त्यांचं पण थोडंसं ऐकायला मिळाले का अजितदादांच्या बसून ते राष्ट्रवादीच्या लाईनवर चालले, चर्चा तर चालू आहे, बाकी त्यांचा काय होते। त्यामुळे म्हणजे महायुती ट्रेड, त्यामुळं आपण आपल्या व्यवस्थित मार्गात आहे। पार्टी कशी आपल्याला चांगली बांधता येतील, विशेष करून आमच्या येतात तरुण जे अभिषेक आहे त्यांच्यावर फार मला अपेक्षा आहे। असं होत नसते कोणी घ्या की एज फॅक्टर फार महत्त्वाचं आहे। लोकांना किती झालं तर तरुणांना मी अपील होत नाही, तरुणांना हे लोक अपील होतात, हे फार अपील होतात, आणि त्यांच्याकडे विचार जे असतो ते आमच्यापेक्षा विचार वेगळा असतो। आणि हे संघटन करून ऐकून घ्या की ज्या नेत्यांनी आपला विचार पुढे नेणारा माणूस उभा केला तीच इश्यू झाली आहे, तीच आम्ही अभिषेक पण बघतो। तिने याचा आपल्या पुण्याचा गोष्टीचा फायदा उठावा। नक्की हे जे संच जे आले, नक्कीच डोंगळे कुटुंब प्रेम करणारे माणसं, आमच्या बंधूंचे प्रेम करणारे, आमच्या वडिलांचे प्रेम करणार असेल, चुलत्यांचे प्रेम, असं काही नाही। अशी काही लोक येत नाहीत की एकट्या माणसं येत नाही, ट्रेड कसा मोठा कसा करता हे आमच्या मुलग्यांना थोडं भविष्यात बघावं। अशी मिटिंग अतिशय इश्यू झाली, मतं चांगली मांडली, सगळ्यांनी मन मोकळ्यानं मांडलीत, हे मला फार आवडलं, कारण शेवटी काय लोकांनी बोलणे काळजी गरज असते। सगळ्यांचं आम्ही नमूद करून घेतलेलं आहे, कुणी काय बोललं, काय बोलले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आनंद आहे, आता साधक बाधक विचार करून हा निर्णय घेतला जाईल, हे नक्की। पण महायुती ट्रेड ना, सगळ्या बाजू महायुती। खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की एकमेव असे नेते आहेत की जे कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतात आणि मगच निर्णय घेतात। तर मी सांगतो मला हे चुकीचे बोलले, ते सगळीकडे इंटरल ही प्रक्रिया असत्या,
असं काही नाही आहे. म्हणजे इतरांच्या नसते आणि आमच्याकडे असं म्हणायचा प्रकार नाही. पण ही आवश्यक का बाब आहे. लोकांना आपल्यावर चर्चा करायची अपेक्षा असते. मग त्यांचं काही असून दे, ही चर्चा केल्याने त्यांना मानसिक समाधान फार असते. आम्हाला विचारात घेतलं, आमच्या चर्चा केली, मग साहेब काय पण निर्णय घेऊन द्या. ही प्रक्रिया करायची होती. पुढच्या इलेक्शन आता आले ऑक्टोबरपर्यंत. मतदारसंघ काय जुनीच आहेत, पण शक्तीची पूजा होती. लोकांनी शब्दाखत जो सगळी तिथं आलेली आहेत, ती एकजूट राहिली तर आपण म्हणत अशाप्रमाणे आपण भूमिका सगळी घेऊ शकतो. कारण प्रत्येक मतदारसंघ निर्णय आमच्यावर अवलंबून आहे. निर्णय निवडून बघा, तिकीट वेगळा, निर्णय नाही, लांब फरक असतो. ती प्रक्रिया आम्हाला लाभवता येईल. आम्हाला आगामी निवडणुकांमध्ये महायुतीतील जी काही घटक पक्ष आहेत यामध्ये डोंगळे गटाची भूमिका कुठे असणार आहे? महायुतीमध्येच ना. आता हे राष्ट्रवादीचे आहेत. आता तुम्हाला मी मगाशीच बोललो की 22 तारखेला अजितदादांचा वाढदिवस आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस एका दिवशी येतोय. तर त्या संदर्भात ते बोलले, आमच्या महायुतीचे नेत्याचे, मी ते दोघांचेही बोलले आपण करूया म्हणलं त्यांच्यासाठी काय करता येईल. म्हणजे सहज आता आजच मी बोललो ना, 22 तारखेला त्यांचा म्हणजे परवाशीच वाढदिवस आला, एकाच दिवशी योगा घेतोय, करूया ना काय त्यांच्यासाठी करता येईल, आपण करूया म्हणून सांगितलं. तर महायुतीचे घटक महत्वाचा आहे. ते अजितदादा ह्याचा महायुती हे अरुण डोंगळ्यांचा आहे, तो राष्ट्रवादीच्या लाईनमध्ये आहे. तर त्याने आपली भूमिका करा ना, 5 वर्ष तो काम करतोय ना, असं काय त्यांनी करावं ना. त्या पक्षात समरस आहे, त्या लोकांचे संबंध आहेत, असे महायुती ट्रेंड आपण घेत जाऊया आपण. तर नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये महायुती ट्रेंडच जिल्हा परिषद असतील किंवा इतर ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत यामध्ये महायुतीचाच ट्रेंड राहणार आहे. आणि कार्यकर्त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या जाणून घेऊन त्याचा अभ्यास करूनच पुढील दिशा ठरवली जाईल, असं अरुण डोंगळे साहेबांनी आपल्या केके न्यूजशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.